फक्त त्यांनी करकऱ्यांच्या बॉडीमध्ये मिळालेल्या गोळ्यांच्याबद्दल बोललेलं आहे आणि ते जे त्यांनी बोललेलं आहे करकऱ्यांच्या बॉडीमध्ये ज्या गोळ्या मिळाल्या त्याबद्दल त्यांनी दिलेली माहिती 100% खरी आहे. कारण जे कोर्टाचं जे जजमेंट आहे निकालपत्र, त्या निकालपत्रकाच्या पान नंबर 920 मध्येच असं लिहिलं आहे की करकरेंच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या त्या गोळ्या अजमल कसाब किंवा इस्माईल खान यांच्या बंदुकीतून उडालेल्या नव्हत्या. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच निकालपत्रात असं लिहिलं आहे की करकरेंच्या खांद्यापासून म्हणजे मानेजवळून खाली शरीरात पोटाकडे रिव्हॉल्वरनी कुणीतरी गोळ्या मारल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर ज्यावेळी ह्या गोष्टी निकालपत्रात कोर्टापुढे नमूद झाल्या त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम होते. त्यांनी ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून ह्या ज्या गोळ्या रिव्हॉल्वरनी त्यांच्या मानेतून त्यांच्या शरीरात ज्या मारल्या तो अधिकारी कोण होता ह्याची चौकशी करण्यासाठी चौकशी जे अधिकारी असतील त्यांना आदेश द्यावेत असं त्यांनी कोर्टाला सांगायला पाहिजे होतं. पण त्यांनी मुद्दाम सांगितलं नाही, कारण त्यांना माहीत होतं की हे करणारा माणूस, हा करणारा जो अधिकारी होता पोलीस अधिकारी, तो RSSशी संबंधित होता, म्हणून त्याने ते जाणीवपूर्वक केलं नाही. असं जे वडवत्तीवाल्यांनी जे म्हटलेलं आहे ते 100% खरं आहे. आता ह्यापेक्षाही इतर अनेक बाबी आहेत की ज्या उज्ज्वल निकम यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणायला पाहिजे होत्या. ह्या कसाब आले, त्याने अनेक लोक, कसाब आणि इतर अतिरेकी आले, त्याने अनेक लोकांना मारलं वगैरे वगैरे ज्या गोष्टी झाल्या ह्या टाळत्या आल्या असत्या का हा प्रश्न आहे. तर हा जो हल्ला झाला 26 नोव्हेंबर 2008ला, त्याच्या आधी एक आठवडा म्हणजे 19 नोव्हेंबरला आपली जी गुप्तचर यंत्रणा आहे त्यांना त्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळाली होती, इत्थंभूत माहिती मिळाली होती की पाकिस्तानच्या लष्कर-ए तोयबा या अतिरेक्यांची एक बोट मुंबईमध्ये 2 हॉटेलवर हल्ला करण्यासाठी निघालेली आहे. त्याचे अक्षांश रेखांश अमुक अमुक असे आहेत आणि ती बोट कराचीपासून इतक्या किलोमीटर दूरपर्यंत गेलेली आहे अशी इत्थंभूत माहिती त्यावेळी एका अमेरिकन एजन्सीकडून आपल्या IB या गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. ही माहिती मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन आणि वेस्टर्न नेव्हल कमांड ह्यांना देणं ही जबाबदारी त्या गुप्तचर संघटनेचे एक अधिकारी प्रभाकर आलोक यांची होती. पण प्रभाकर आलोक यांनी जाणून बुजून ही माहिती मुंबई पोलिसांना कळवलं नाही, वेस्टर्न नेव्हल कमांडलाही कळवलं नाही किंवा महाराष्ट्र शासनालाही कळवलं नाही. त्यामुळं हल्ला झाला. हे करण्यामागं काहीतरी त्यांचा वेगळा हेतू होता असं दिसून येतं. आता ह्यामध्ये ह्या प्रकरणाची नंतर कॅबिनेट सेक्रेटरी भारताचे आहेत त्यांच्यामार्फत चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की ही माहिती मिळालेली होती, इत्थंभूत माहिती मिळाली होती आणि तरीसुद्धा प्रभाकर आलोक यांनी ही माहिती कळवली नाही आणि त्यामुळं हल्ला झाला. तर ही जी चौकशी झाली ह्या संबंधीच्या बातम्या इंडियन एक्सप्रेस ह्या महत्त्वाचं जे एक वर्तमानपत्र आहे त्याच्या 3 अंकात 11 डिसेंबर 2008, 15 डिसेंबर 2008 आणि 26 डिसेंबर 2008 ह्या 3 अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या. म्हणजे ती बातमी सर्वांना माहीत होती, ती माहिती सर्वांना होती, म्हणजे ती पब्लिक डोमेनमध्ये होती. तर आता जर ही माहिती त्यांनी जर दिली नसती, म्हणजे हा जो हल्ला झाला त्याला ते प्रभाकर आलोक हेच कारणीभूत आहेत आणि ते 168 लोक जे मेले किंवा शेकडो जखमी झाले त्याच्यासाठी प्रभाकर आलोक हे जबाबदार आहेत हे सिद्ध झालं.
मग ही बातमी किंवा ही माहिती उज्ज्वल निकम यांनी कोर्टाच्या निदर्शनानं आणणं जरूर होतं, पण त्यांनी जाणून बुजून ही बातमी कोर्टाच्या निदर्शनाला आणली नाही. कारण त्यांना माहीत होतं की हे जे प्रभाकर आलोक आहेत हे RSSच्या आतल्या गोटातले आहेत, त्यांचे जवळचे आहेत. म्हणून RSSच्या लोकांना वाचवण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी हा हल्ला होऊ देणाऱ्याला वाचवलं आणि ज्यांनी करकऱ्यांना मारलं, त्यांच्या शरीरात निर्घृणपणे गोळ्या घातल्या, त्यांनाही वाचवलं असं माझं म्हणणं आहे. आणि ते म्हणजे एक जे नवीन पुस्तक मी एक काढलेलं आहे छोटं, त्याचं नाव आहे करकऱ्यांना कोणी व का मारले. ह्या पुस्तकात मी पुराव्यासह दिलेलं आहे. काँग्रेसचं सरकार होतं किंवा BJPचं होतं हा इथला प्रश्न नाही. इथं प्रश्न RSSच्या आयडिओलॉजीचा, त्यांच्या विचारसरणीचा आहे. तेव्हा त्यांच्या विचारसरणीमध्ये जे बसतं ते करतात. मग ते गव्हर्मेंट काँग्रेसचं असो किंवा ते गव्हर्मेंट BJPचं असो. आता ह्या प्रकरणी RSS आणि उज्ज्वल निकम ह्या दोघांनी मिळून त्यावेळच्या शासनाची दिशाभूल केली आणि कोर्टाची दिशाभूल केली. त्यामुळं उज्ज्वल निकम हे ह्या सगळ्या बाबीसाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.